कथेचा विस्तार भावाजी सद्गुरुदास यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंजो चित्ताच्या पुर्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम ग्रही कला ओम नमो ज्ञानेश्वरा संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसंगानुरूप अर्थात आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करतोय अशा महात्म्यांच्या जीवनाला तंतोतंत बसणारा जो अभंग आहे पुण्यतिथीचा प्रसंग तपोपूर्ती सोहळा अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातील ब्राह्मण कुणाला म्हणावं, ब्राह्मणाच्या जीवनाची व्याख्या करणारा अभंग, ब्राह्मणाचं जीवन कसं असावं. कारण तुकाराम महाराज कोणी सामान्य नव्हते, जगद्गुरु होते. गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे, जगद्गुरु वेगळे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराजांच्या विचारामध्ये
ज्यांचं जीवन बसतं अशा महात्म्यांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय. 12 वर्ष त्यांना इहलोकातून जाऊन 12 वर्ष पूर्ण झाली. लॉकडाऊनचा काळ आहे. एक ध्यानात ठेवा, मोठमोठी मंदिरं बंद आहेत. किती मोठं, एक ध्यानात ठेवा, पुण्यतिथी होत असते, करावी लागत नाही. वर्ष श्राद्ध, मासिक, 10वा 11वा हे जे विधी आहेत हे करावे लागतात. पुण्यतिथी करावी लागत नाही, पुण्यतिथी होत असते. त्याला महात्मे ज्या तिथीला इहलोक सोडतात त्या तिथीला पावन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये असतं, ज्यांच्याकडे एवढं मोठं पुण्य असतं, पुण्य संचयाच्या बळावर तुम्हाला आणि मला एकत्र आणण्याचं सामर्थ्य मार्गदाव न केल्या दयानिधी संत पुढे येण्याची पंथे चालू जातात. न पडे कोणता कोटे काही जनी चरित्र संपन्न जीवन जगून विश्वाला मार्गदर्शक असं ज्यांचं जीवन आहे असे दत्तूदेव. मी या तिन्ही देवांना लहानपणापासून अनुभवतोय. इतर महाराजांना इथं आल्यानंतर त्यांचा जीवनपट तुम्हाला सांगावा लागेल, पण जो जीवनपट मला माहित आहे तो तुम्हाला कार्यकरांनाही माहित नाही. असं ज्यांचं जीवन आहे, अर्थात आज आपण दत्तूदेवाची पुण्यतिथी साजरी करतो. 12 वर्ष पूर्ण होतात. हे तिन्ही भाऊ श्रीधरदेव, नारायणदेव आणि दत्तूदेव तिघांचंही वास्तव्य माझ्या गावामध्ये अर्थात जुनोनीमध्ये होतं. परमार्थ कसा करावा हे या तिघाकडून शिकावं. मी सांगायची गरज नाही. आज ज्यांच्या पुण्यतिथी दिवशी सप्ताहाचं एवढं मोठं अखंड नाम सप्ताह साजरा होतोय, हीच त्यांच्या पुण्याची पावती आहे. त्यांच्याकडे किती मोठं पुण्य होतं तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगून मी माझ्या अभंगाला स्पर्श करणार आहे. किती मोठं पुण्य होतं यांच्याकडं. माझं जे गाव आहे जुनोनी, या गावामध्ये 12 तमाशाचे तापे होते. 12 किती होते? झाडाखालचे तमाशे 12 होते. एवढं नास्तिक गाव, एवढं नास्तिक गाव, एवढं वाईट गाव, एवढं वाईट विचाराचं गाव, वाईट विचारामध्ये वाहत जाणारं गाव. तुम्हाला सांगतो किती काळ कुठं पाप होतं जुनोनीमध्ये. एक प्रसंग व्यक्त करतो तुमच्या समोर, म्हणून तर तुम्हाला म्हणतोय मी की जे त्यांचं काय कार्य आहे हे तुम्हाला माहित नाही, ते आम्हाला माहित आहे. एवढा वाईट गाव. एक कोष्टी समाज होता त्या काळामध्ये, आजही आहे. त्यांच्या नंतरची पिढी त्यांनी ठरवलं जुनोनीमध्ये विठ्ठल मंदिर बांधायचं. पायी प्रवास, पंढरपूरला जाऊन मूर्ती आणायची, चालत जायचं, चालत यायचं. त्यावेळी आजच्या सारखं प्रवासासाठी कुठलंही माध्यम नव्हतं. चालत जायचं. विठ्ठल रुक्माईची मूर्ती खरेदी केली चिंतन टायका आणि चालत आले. जुनोनीच्या पलीकडे 3 किलोमीटर अंतरावर वलगुड नावाचं गाव आहे. वलगुड. तिथं वलगुडच्या गावाच्या जवळ एक आंब्याचं झाड आहे. तिथे एक बारव होती आणि ती मंडळी पाणी प्यायसाठी तिथं थांबली, चालत आली. आता किती 3 किलोमीटर आपलं गाव राहिले आणि ती मूर्ती तिथं टेकली. विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाणी पिण्यासाठी तिथं टेकली आणि खाली उतरून विहिरीमध्ये पाणी पिऊन वर आली. मूर्ती कोणत्या गावासाठी आणलेली होती? जुनोनीसाठी आणलेली होती. पण
ती मूर्ती पाणी पिऊन आल्यानंतर तिथून उचललीच नाही. कितीही ताकद यांनी डोक्यावर म्हणजे पंढरपूर पासून आणली, पण तिथं ती 4-5 जण होती, एक वजन लावून उचलण्याचा प्रयत्न केला, एकही मूर्ती उचलत नव्हती. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथंच झाली, तिथं स्थापना झाली वलगुडमध्ये. का बरं असं झालं? एक ध्यानात ठेवा, एखादा जर मंत्री गावात यायचा असेल तर तो थेट येतो का? तो थेट कधीच येत नाही. अगोदर त्याचा परिवार पुढे येतो. सुरक्षा व्यवस्था चांगली आहे का? बरोबर? वातावरण पोषक आहे का आपल्या मालकाला या गावात येण्यासाठी? सामान्य मंत्र्याची ही अवस्था, जिथं देवाला यायचंय, काळं कुठ्ठ पाप आहे, देव कसा येईल? आलाच नाही, तो 3 महिन्यावर थांबला. काय होतं गावामध्ये? तमाशाचे 12 तापे होते. 12 तापे. किती गाव? छोट्याशा गावामध्ये एवढं काळकुट्ट पाप नाही देवाला तिथं. पुढं झालं काय? गावाचं पुण्य फळाला आलं. दोंडोपंत दादाचे पटशिष्य विठ्ठलबुवा काळे महाराज भोगेवाडीकर, त्यांचं आगमन झालं. इकडून श्रीधर देव आले, नारायणदेव आले, दत्तूदेव आले. या सगळ्यांनी या नास्तिक गावाला आस्तिक बनवण्याचा संकल्प करताना मी डोळ्यानं पाहिले. हे गाव एवढं नास्तिक आहे, याला योग्य वाटेवर आणायचं असा संकल्प केला. आज गुरुवर्य विठ्ठल काळे भोगेवाडीकर महाराजांनी चालू केलेली पौर्णिमा, जे तमसगीर होते, या तमसगिराच्या हातातलं ढोलकी तुंतुनं काढून टाकलं. माणसं तीच. त्यांच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि वीणा दिला. आणि ही माणसं अशी घडवली की आज दत्तूदेव असतानाच भगवान पांडुरंगाचं भव्य आणि दिव्य मंदिर जुनवणीमध्ये पुन्हा झालं. परमपूज्य रामानंद सरस्वतीजी महाराज चिंचगाव टेकडी यांच्या हस्ते त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे नास्तिक गावाला आस्तिक बनवण्याचं काम ज्यांनी केलंय, अशा दत्तूदेवाची आज पुण्यतिथी आहे, तपपूर्ती सोहळा आहे. आणि अशा महात्म्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्यासारख्या छोट्याशा सामान्य कीर्तनकाराचं कीर्तन आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या 3ऱ्या दिवसाची सेवा सद्गुरूंच्या कृपेनं माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला अभंगाला स्पर्श करत असताना 10:01 होते. 11ला सोडायचं कीर्तन. 1 तास एवढा वेळ आपल्याला मिळालेला आहे. 1 तासामध्ये अतिशय वेगात बोलून आपण सेवेला विराम देणार आहोत. अभंगाला स्पर्श करत असताना संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मंगल केलं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण पांडुरंगाला नमन केलं. का करायचं? सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून पांडुरंगाला नमन. दुसरे चरण संतांना नमन का करायचं? वक्ता लहान असो की मोठा, संतांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही वक्त्याला बोलता येत नाही. कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, पृथ्वी लागली कीर्तनी, तुकाचरणी ढोळत असे विठ्ठला. मी अभंगाला स्पर्श करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वृत्ती विश्वाकार झालेली आहे. अभंगाचा प्रसंग व्यक्त करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वृत्ती विश्वाकार झालेली आहे. महाराजांनी विश्वाकडे पाहिलं.
कारण या अभंगामध्ये पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, भूमंडळी म्हणजे या भूमंडळामध्ये, या विश्वामध्ये महाराजांची वृत्ती विश्वाकार झाली. विश्वाकडे तुकाराम महाराजांनी पाहिलं. अर्थात तुकाराम महाराज या अभंगामध्ये विश्वमंथन करतात. या विश्वामध्ये माणसाचा जन्म प्राप्त झाला असता जी माणसं असं जीवन जगली, कसं पवित्र. एक ध्यानात ठेवा, आपण जगाकडे पाहत असतो, आपल्या दृष्टीनं पाहत असतो. तुकाराम महाराजांनी त्यांच्या दृष्टीनं जगाकडे पाहिलं आणि त्यांना जे दृश्य दिसलं त्या दृश्याची नोंद तुकाराम महाराज या अभंगामध्ये घेतात. जगाकडे पाहत असताना जसा चष्मा असेल तसं जग दिसतं. आपल्या चष्म्याचा रंग काळा आहे, जग कसं दिसेल? काळं दिसेल. आपल्या चष्म्याचा रंग निळा आहे, जग कसं दिसेल? निळं दिसेल. हुशार माणसं आहे, निळं दिसेल. आपला चष्मा पिवळा आहे, जग कसं दिसेल? पिवळं दिसेल. म्हणजे आपलं चिंतन असं चालू आहे, जसा चष्मा असेल तसं जग दिसतं. मला सांगा, जग पिवळं आहे, कामिनी दयाच्या झाली नेत्राशी, तो देखे चंद्राशी पित्तवर्ण म्हणतो. ज्यांच्या डोळ्याला कावीळ नावाचा रोग झाला त्याला चंद्र कसा दिसतो? पिवळा दिसतो. अर्थात चंद्र पिवळा आहे, कायचे डोळे पिवळे. आपलं चिंतन असं होतं, जसा चष्म्याचा रंग असेल तसं जग दिसतं. विठ्ठला आता मला सांगा, जसा चष्मा असेल तसं जग दिसतं, असं चिंतन चालू आहे आपलं. आता मला तुम्हाला असा प्रश्न करायचा आहे, आपल्या चष्म्याचा रंग पांढरा आहे. कसला आहे? पांढरा आहे. आणि रेल्वेचा काळा पोटार समोर उभा केला, कसा दिसेल? अरे अहो, आतापर्यंत आपलं चिंतन असं होतं की जसा चष्मा असेल तसं जग दिसतं. मग आता पांढरा चष्मा आहे आणि काळा पोटार समोर उभा केलाय, कसा दिसेल? अर्थात एक ध्यानात ठेवा, स्वतःची दृष्टी पवित्र असली तर जग जसं आहे तसं दिसतं. याचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराजांची दृष्टी पवित्र होती. चिंतन नीट ऐका. जशी दृष्टी असेल तसं जग दिसतं. ही दृष्टी, जी दृष्टी तुकाराम महाराजांना प्राप्त होती, जी दृष्टी दत्तदेवांना प्राप्त होती, नारायण देवांना प्राप्त होती, श्रीधर देवांना प्राप्त होती, ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी आम्ही काय करावं लागेल? एक ध्यानात ठेवा, हे डोळ्याचं तप आहे. काय करावं लागेल? तप करावं लागेल. कशाचं तप करावं लागेल? डोळ्याचं तप करावं लागेल. तप म्हणजे काय? तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही त्या डोळ्याने काय करा, पाहायचंच असेल तर विठ्ठलाचं रूप पहा. एक ध्यानात ठेवा, हे तप आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, हे तप आहे. दृष्टीचं तप, वाचेचं तप. वाचा वाचा गेही गेही वाचे, गोड नाम विठोबाचे. अखंड नामाचं चिंतन, वाचिक तप, ही तप आहेत. आणि या तपश्चर्येमुळं दृष्टीमध्ये सामर्थ्य निर्माण होतं. पवित्र या एका शब्दाचं चिंतन करतोय मी. ज्यांची दृष्टी पवित्र आहे, काय सामर्थ्य
प्राप्त होतं दृष्टीमध्ये? दृष्टीचं तप केल्यानंतर. एक ध्यानात ठेवा, जगाकडे पाहत असताना विठ्ठल जळीस्थळे भरला, अरिता ठावना हे उरला, आजन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. या अवस्थेनं जगाकडे पहा. प्रत्येक रूप देवाची रूप आहेत. ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी डोळ्याचं तप करावं लागेल. डोळ्याच्या तपाचं काय सामर्थ्य आहे? 2 मिनिटात सांगतो. आपल्या पतीला दिसत नाही, आंधळा धृतराष्ट्र, गांधारी धृतराष्ट्राची धर्मपत्नी, आपल्या मालकाला डोळे नाहीत म्हणून गांधारीनं आपण जगाकडे पाहण्याचा अधिकार आपल्याला नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली. एक तप पूर्ण झालं. आपला तपोपूर्ती सोहळा आहे. एक तप पूर्ण होतंय. फार मोठं सामर्थ्य गांधारीच्या दृष्टीमध्ये निर्माण झालं. युद्धाची घोषणा झाली. आपल्या मुलाचा पराजय होऊ नये असं गांधारीला वाटलं. युद्धारंभ झाल्याबरोबर दुर्योधन युद्धासाठी निघणार. तत्क्षणी गांधारीनं दुर्योधनाला निरोप पाठवला, दुर्योधना, मला तुला वज्रदेही बनवायचंय. तू विवस्त्र होऊन माझ्या समोर ये. अर्थात दुर्योधन हा राजा आहे, गांधारी त्याची आई आहे. आई समोर नग्न अवस्थेत यायला सांगितलं का? आज मी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढणार आहे आणि तुझ्या संपूर्ण शरीराकडे पाहणार आहे. एक ध्यानात ठेवा, 12 वर्ष तप केलेलं होतं. 12 वर्ष पट्टी डोळ्यावर बांधली होती आणि वज्रदेही बनवण्यासाठी दुर्योधनाला बोलवलं, निरोप पाठवला. भगवान दुर्योधन विवस्त्र होऊन नग्न अवस्थेत आपल्या आईकडे जात असताना मध्येच भगवान श्रीकृष्णाने अडवलं, दुर्योधना थांब, वेळायस का तू? तू तरुण आहेस. ती तुझी जरी आई असेल तर ती स्त्री आहे. तिच्या समोर नग्न अवस्थेत जातो. किमान लज्जा रक्षणार्थ फुलाची लंगोटी तरी घाल. भगवान श्रीकृष्णानं मध्येच अडवलं आणि फुलाची लंगोटी घालायला लावली. दुर्योधनाला आईच्या समोर गेला गांधारीच्या. गांधारीनं प्रश्न केला, बाळा आलास ना? हो आलो आई. काढू ना पट्टी, उघडू ना डोळे? हो उघड आई. तू नग्न आहेस ना? हो आई मी नग्न आहे. आणि गांधारीनं डोळ्यावरची पट्टी काढली आणि दुर्योधनाला डोक्यापासून पाय खाली आल्याबरोबर फुलाची लंगोटी कमरेला दिसल्याबरोबर गांधारीने सांगितलं, पोरा तुझा घात झाला. इथंच दुर्योधन फक्त कमजोर राहिला. संपूर्ण शरीर लोखंडाचं झालं आणि त्याच जागेवर भीमानं गदा मारली आणि दुर्योधनाचा अंत झाला. दृष्टांत खूप मोठा आहे. मला तुम्हाला सांगायचं काय, ती दृष्टीमध्ये काय सामर्थ्य आहे? ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी दृष्टीचं तप करावं लागतं. वाचेचं तप, गेही वाचे, गोड नाम विठोबाचे, अखंड वाचेनं नामचिंतन करायचं. काय सामर्थ्य प्राप्त होतं? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या समोर दृष्टांत म्हणून ठेवतो. माझ्या कीर्तनामध्ये दृष्टांत ऐकायचा, पण मी दृष्टांत का सांगतो याच्याकडे काटेकोरपणाचं लक्ष असावं, म्हणजे अभंग सुटल्याचं समाधान होईल. कथा ऐकायच्या, पण का सांगितलं? वाचेच्या तपामध्ये काय सामर्थ्य आहे? दृष्टीच्या तपातलं सामर्थ्य मी तुम्हाला सांगितलंय. वाचिक तप, संत एकनाथ महाराज नामचिंतनानं वाणी एवढी रसाळ झालेली होती. एकनाथ महाराज पैठणमध्ये ब्राह्मण कुळामध्ये ज्यांचं जीवन होतं. आत्ता जसं तुम्ही वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह स्वखर्चाने करताय, नाथ महाराज गावामध्ये परमार्थ घडवून आणण्यासाठी स्वतःच्या वाड्यामध्ये पुराण लावायचे आणि लोकांनी पुराण ऐकायला यावं म्हणून 1 किलो असलं एवढं एक वगराळ होतं.
त्याच्यात किमान 1 किलो साखर मायची. पुराण ऐकायला येणाऱ्याला प्रसाद म्हणून एकनाथ महाराजांनी 1 किलो साखर द्यायची. ऐकणं हो की न हो, 1 किलो साखर मिळते म्हणून तरी लोक यायचे. तासभर थांबलं की किलोभर साखर मिळते, यायची लोक. दृष्टांत आहे का सांगतो लक्षात असू द्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, वाणीच्या तपाचं सामर्थ्य काय हे कळवण्यासाठी मी हा प्रसंग व्यक्त करतोय एकनाथ महाराजांच्या जीवनातला. दररोज वाडा खच भरायचा. मग गावात कीर्तन असलं, प्रवचन असलं, अखंड हरिनाम सप्ताह असला की हे विषय सगळ्यालाच आवडतात असं अजिबात नाही. काही जणांचं चालू असतंय, आता हे आठवड्याभर घरी जेवतच नाही. याला नाथांच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर याला कुटाळखोर समाज म्हणायचं. अशा कुटाळखोर समाजांची सोय ही एकनाथ महाराजांनी आपल्या वाड्याच्या समोर एक कुटाळ कट्टा बांधलेला होता आणि त्याच्यावरती बसायची. आणि एकच नाथ होतं त्यांच्याकडं, नाथांचं पुराण ऐकायला कोण कोण जाते यांचा काय संबंध नाही. फक्त जाते कोण कोण, त्यांची मापं उद्या काढायला काही वर्ग तेवढ्यासाठीच इथं आलेला असतो. मग कर्मधर्म संयोगानं एक सुंदर अशी उर्वशी रंबेला लाज वाटावी अशी एक सुंदर स्त्री या कुटाळखोर कट्ट्यापासून एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आली नाथांचं पुराण ऐकण्यासाठी. त्या कुटाळखोराने विचार केला, आपण खूप दिवसापासून बसतोय, कोण कोण येते बघायला, पण ही पहिल्यांदाच आली. दुसरा म्हणला, कोणाकडे मी, कोणाच्यात आली, कायकडे कोणीतरी पाहुणे असावी, नवीनच दिसते, खूप सुंदर आहे. हो, खूप सुंदर. कुणाच्यात आली, आता आपल्याला कसं कळलं इथं बसून. मग याचा शोध घेण्यासाठी ही शेवट कथा सुटेपर्यंत बसली. कुठं, तेव्हा ठेव. कथा सुटली, सगळ्यांनी 1-1 किलो साखर घेतली आणि एका लाईननं निघाली. तीही बाई निघाली. ती जाणून बुजून त्या वट्ट्याच्या जवळून गेली. या कुटाळखोरांनी त्या बाईचा पाठलाग केला. कशासाठी पाठलाग केला? हे कुणाच्या घरी आलेली पाहुणे आहे बघायसाठी, कुणाच्या घरी जाते एवढंच बघायचं होतं त्याला. पाठलाग केला. ती कुणाच्याही घरी न जाता पैठण गावाच्या बाहेर गेली आणि हे 10-11 पुरुष आपल्या पाठीमागे येतात. त्या सुंदर स्त्रीनं मागे वळून पाहायचं, थोडा स्वतःचा वेग वाढवायचा, पुन्हा ह्यानी वेग वाढवायचा, पाठलाग करू लागली. अरे इकडं कुठं जाते, रानात चालली, बाहेर निघाली. कर्मधर्म संयोगानं ती गोदावरीच्या नदीच्या तीरावर आली आणि तिनं गोदावरी नदीमध्ये उडी टाकली. त्या कुटाळखोरांना असं वाटलं, आपण पाठलाग केला, चांगल्या घरची बाई, आपली बेइज्जती होण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून हिनं नदीमध्ये डोहात उडी टाकून प्राण दिला. आपल्यावर यायला नको म्हणून सगळे आपल्या आपल्या घराला गुपचूप गेली. या प्रसंगाची चर्चाच करायची नाही म्हटली, चला घरला. गेली घरी, गपचूप झोपली. 8 दिवस तिकडे गेलीच नाहीत कुटाळकट्ट्यात. एकही माणूस नाही आठवडाभर. का? हा प्रसंग आपल्या अंगलट येऊ नये. मग काय चर्चा होते का उद्या काय, म्हणजे असं झालं तसं झालं, आठवडाभर काही नाही. हे म्हणले, कसं काय, काहीच नाही, आपल्या देखत उडी टाकून प्राण दिला आणि काही चर्चा नाही गावामध्ये. नाही. मग पुन्हा विचाराने एकत्र आले, पुन्हा बसली कट्ट्यावर, पुन्हा पुराण ऐकायला दररोजच्या प्रमाणे येत असताना उडी टाकलेली बाई पुन्हा यांच्याजवळ. ते म्हणले, अरे हाय की आपण आठवडाभर इकडे आलोच नाही, आपल्याला वाटलं ना आपण पाठलाग केला म्हणून आत्महत्या केली, आपण इकडे आलोच नाही आपल्या अंगलटील, पण जिवंत आहे. गेली, पुराण ऐकलं, आज कुणाच्या घरी जाती बघावं, पुन्हा पाठलाग केला, पुन्हा दुसऱ्या दिवशी पाठलाग केला, पुन्हा तिनं उडी टाकली, पुन्हा घाबरली.
दिवसभर चर्चा केली गडे काय भानगड. त्या दिवशी मी त्या डोहात उडी टाकली होती. बराच वेळ आपण थांबलो, पाण्यातून वरी आली नाही. आज मी वरी आली नाही. मग आज काय घडतंय बघावं मग बसली. तर त्या दिवशी आली ती पुराण ऐकायला. नमो नमो करता या कुटाळखोराने ही बातमी एकनाथ महाराजांपर्यंत पोहोचवली. नाथ महाराज, तुमचं पुराण ऐकायला एक सुंदर स्त्री येते आणि दररोज डोहात उडी टाकून, गोदावरी नदीमध्ये उडी टाकून देहत्याग करते, आत्महत्या करते आणि पुन्हा येते. आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. नाथाकडे निरोप गेल्यानंतर नाथ म्हणले, पुराणाला माझ्याकडे खूप महिला येतात, पण त्यामध्ये कोण येत आहे हे मी कशाला पाहतो. आता बघा, तुम्ही सगळे मला पाहताय, पण तुम्ही सगळे मला दिसताय का? अजिबात नाही. असं घडतंय. नाथ महाराज म्हणले, मी आज आवर्जून महिला वर्गाचं निरीक्षण करेन. पुराणाची वेळ झाली. सगळ्या महिला आल्या आणि ही सुंदर स्त्री एकनाथ महाराजांच्या बरोबर समोरच बसलेली होती. नाथाने विचाराच्या दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं तर ती दुसरी तिसरी कोणच नव्हती, गोदावरी नदी. गोदावरी नदी स्त्रीचं रूप धारण करून एकनाथ महाराजांचं पुराण ऐकायला येत होती. हे एकनाथ महाराजांच्या वाचेचं सामर्थ्य आहे. गोदावरी नदी दररोज स्त्री रूप धारण करून एकनाथ महाराजांचं पुराण ऐकायला दररोज समोर येऊन बसायची. नाथांना ज्यावेळी कळलं की आपलं पुराण ऐकण्यासाठी प्रत्यक्ष गोदावरी समोर येऊन बसली, त्या प्रसंगी एकनाथ महाराजांनी एक भारूड लिहिलंय. नाथांच्या घरची उलटी खून पाण्याला कैशी. वाचा पवित्र, आपलं चिंतन असं चालू आहे. पवित्र, अहो पण काय पवित्र? सोवळी मी दृष्टी पवित्र, वाचा पवित्र. आता देह पवित्र. कोणता देह पवित्र आहे? जो देहाच्युत सर्व काळ सर्व काळ. ज्यांच्या जीवनामध्ये अखंड नामाचं चिंतन आहे, ज्यांचं संपूर्ण देहच पवित्र आहे. पवित्रते कुळ
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ते कुळ पवित्र. पवित्र पुढचा शब्द आहे सोहळी. सोहळी नाही बरं का, सोहळी नाही, सोवळी. पवित्र सोवळी. सोवळी या शब्दाचा अर्थ आहे त्याग. सोवळी या शब्दाचा अर्थ काय म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांचा देह पवित्र आहे, ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. नुसतं पावित्र्य सांभाळून उपयोग नाही, जीवन पवित्र असावं. पवित्र पुढं तुकाराम महाराज म्हणतात सोवळी. जीवनामध्ये त्याग असावा. ज्यांच्या जीवनात पावित्र्य आहे, सोवळी या शब्दाचा अर्थ आहे त्याग. वेळ मला खूप कमी, अभंग सोडवायचा आहे, सगळे दृष्टांत सांगत बसत नाही. शुकाचार्य बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्षाला पाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. जन्मताच शुकाचार्याने संपूर्ण संसाराचा त्याग केला होता. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, न लिपे विटाळा अग्नी जैसा. त्याग ज्यांच्या जीवनात आहे, पावित्र्य ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. तर कशाचा त्याग करायचा, प्रसंग अनुरूप हे ध्यानात ठेवा. त्याग म्हटलं पण आज गुरुवर्य रामकृष्ण भाऊचं जीवन, त्याग म्हटलं की भाऊचं जीवन दृष्टी समोर आहे ना आमच्यासाठी. सत्ता करायचं म्हटलं तर भाऊने आठवड्यावर पुढं एवढी गाडी बैलाची वैरण सोबत घेऊन यायची. त्याग. आता मला सांगा, टीव्हीवर जेवढी कीर्तन आहे, पाकिटाबद्दल बोलावं का त्या महाराजांनी? कशाबद्दल बोलतील ती लोक? मला पाकिट घ्यायचंय. म्हणजे ध्यानात ठेवा काही गोष्टी. मला एवढा आज वेळ खूप कमी आहे, देवा कमी वेळ दिलाय तुम्ही, आणि दिलेल्या वेळेत कीर्तन सोडायचं. आणि कोरोना नावाचा जो रोग आहे ना, त्यानं जगाला हेच दाखवून दिले, बॉर्डरवर सैनिक आणि शेतात शेतकरी, ही दोघं जर जागी असतील तर बाकी कोणी सगळ्यांनी झोपून खाल्लं तरी चालतंय. नीट आहे का? एवढा कोरोनाचा काळ गेला, शेतकरी थांबला का? मिलिटरी थांबली का? ब्राह्मणाच्या पूजा चालू होत्या का? चालू होत्या का? हो किंवा नाही? कसं चाललं मग 2 वर्ष? याचा अर्थ असा की तुम्ही नाही याचना केली तरी चालतं, हे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. ते वर चालतंय. प्रत्येक कीर्तनकाराने तुमच्या गावामध्ये जेवढे कीर्तनकार आले, जेवढं दिलं तेवढं न घेता, ज्यांनी मला एवढं पुरत नाही त्यांना फोन करून विचारा 2 वर्ष कुठं कीर्तन केली, घर चाललं का नाही, चालतंय का नाही. म्हणजे याचना करायची गरज नाही. तुम्हाला आणि मला माहित आहे, एक ध्यानात ठेवा, मी त्याग या विषयावर बोलतोय. आणि या त्याग या एका शब्दावर परमार्थ साधना करत असताना ज्यांचा पूर्ण विश्वास आहे यांना साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही टिकून राहिलं पाहिजे ना तिथं. मी त्यागावर बोलतोय. याचना करायची काही गरज नाही. एक ध्यानात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला आणि मला जन्म द्यायच्या अगोदर, जन्मल्यापासून मरेपर्यंत देवानं तुमच्या माझ्यासाठी जे लागतं त्याची सोय अगोदर करून ठेवली, मग भीक का मागायची? जगाकडे याचना का करायची? जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच. त्याग हा माझा विषय आहे. तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच, मागायची गरज नाही. जे तुमच्यासाठी निर्माण झाले, कारण
नको खेद करू. उग म्हणायचं नुसतं पुढे काय पती लक्ष्मीचा जाणतो सो बघितला का कधी प्रयोग करून. हे जे संत वचन आहेत, हे जे अभंग आहेत, ज्याला भंगच नाही, तुम्ही बघितलं का? हा प्रयोग कधी करून पहा. अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही, पण तो प्रयोग केला पाहिजे. तो त्याग आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. मी बोलतोय कुठं? आईच्या गर्भवासामध्ये जीवाचा प्रवेश झाल्याबरोबर, आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर दात दाढा नाहीत म्हणून तुमच्या माझ्या शरीराला पोषक दूध अगोदरच तयार करून ठेवले. ठेवलं का नाही? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती अगोदरच. का? आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर दात दाढा नाहीत, त्या शरीराला पोषक असं दूध अगोदरच तयार आहे. चला पुढं. आता दात दाढा आल्या, धान्य अगोदरच तयार आहे. बरोबर? चला 22 वर्ष 25 वर्ष वय झालं. कमी वेळात सांगायचं आहे, फार मोठा प्रसंग आहे हा, पण वेळ कमी आहे. 22-25 वर्ष वय झालं, आता लग्न करायचं ठरवलं. हो, बायको अगोदरच तयार आहे का पुन्हा जन्म घेते? भीक मागायची गरज नाही. मला तुम्हाला हे सांगायचं यातून सगळं. परमार्थ कलंकित ज्यांनी केला त्यांनी रामकृष्ण भाऊचं नाव घ्यायचं नाही, म्हणायचंच नाही माझी माळ त्यांच्या गळ्यातली, त्यांच्या हातात आहे. माझ्या गळ्यात रामकृष्ण भाऊची माळ आहे. त्याग असला पाहिजे. काय शिकलो आपण भाऊच्या? एक ध्यानात ठेवा, काय वाचेमध्ये सामर्थ्य होतं रामकृष्ण भाऊच्या? माझे गुरु विठ्ठल काळे भोगेवाडीकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याचं कालेचं कीर्तन रामकृष्ण भाऊचं होतं. प्रत्येक वर्षाला रामकृष्ण भाऊ खेळून यायचे. मोटरसायकलवर आणायचे. त्यावेळी मोटरसायकल श्रीमंताच्या घरी होती, फक्त गरीबाकडे सायकलही नव्हती. त्यावेळी मी लहान होतो, 18-19 वर्षाचा. काय त्यागामध्ये काय सामर्थ्य आहे, वाचनामध्ये काय सामर्थ्य आहे, कळून देण्यासाठी अनुभवातला प्रसंग सांगतोय. मग दररोज मोटरसायकल मोठ्या माणसाची मागून आणायची आणि भाऊला आणायला जायचं. दरवर्षी जायचं. काल्याचं कीर्तन भाऊचं असायचं. एक वर्षी एक मोठा श्रीमंत माणूस त्यांना आणायला गेला. खेळला. गेल्याबरोबर त्याने गाडी चालू केली. हा 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 असा आवाज काढला गाडीला. रेस केली. भाऊ म्हणले मी तुझ्या गाडीवर बसत नाही, ती दरवर्षी येत आहे, ती पोरगेला पाठवून दे, मग येतो. खेळून परत आली गाडी आणि मी गेलो स्वतः ती गाडी म्हणून. ज्यावेळी भाऊ माझ्या गाडीवर बसले, ते खूप थकलेले होते. टिबल बसावं लागायचं मला. भाऊला धरून बसावं लागायचं पाठीमागे एकदम. रस्त्याने येत असताना त्या भाजी मार्केट जवळ ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी वाजवली. टिबल होतो ना मी, आणि सांगितलं थांबा तुम्ही गुन्हा करताय, चला पोलीस स्टेशनला गाडी घ्या. भाऊनी त्याला समजावलं मला कीर्तनाला जायचंय. मग मी त्याला बाहेर नेलं. ह्याला काय माहित भाऊ कोण आहे. त्याला बाहेर नेलं. खिशात होते तेवढे सगळे पैसे त्याला द्यायचा प्रयत्न केला मी. तुम्ही गप्प बसा, आम्हाला जाऊ द्या. नाही नाही म्हणला, एवढ्यानं माझं भागत नाही, मला 100 रुपये लागतील. आता भाऊ होते त्या काळात 100 रुपये म्हणजे महिनाभर नोकरी करावी लागली. त्यानं सोडलं नाही. भाऊ म्हटले काय म्हणतोय, काय म्हणतोय म्हटल्याबरोबर आता मी कशाला सांगतोय. भाऊ त्याच्या जवळ गेले. तू जर मला पोलीस स्टेशनला नेलं तर तुझा ड्रेस राहत नाही अंगावर. आताच विचार कर, तुला मला न्यायचं का तिकडे. पुन्हा त्यानं विचारलं कोण आहे ती. म्हणलं रामकृष्ण भाऊ येडशीकर. घाबरलं ती. त्यानं मला सोडून दिलं आणि रस्त्याने येताना, आता उशीर झाला म्हणून वेगात येत असताना थोडं गाडी घसरल्यासारखं झालं आणि मी घाबरलो. भाऊनी मागं बसून बरोबर ओळखलं आणि मागून पाठीवर थाप टाकली. बाळा घाबरू नको, आताच नव्ह संपूर्ण आयुष्यात तुझ्या हातून कधीच अपघात होणार नाही. मी एसटीचा ड्रायव्हर म्हणून 34 वर्ष नोकरी केली आहे. एक ध्यानात ठेवा, 30 सप्टेंबरला 10 महिने झालं. 10 महिन्यापूर्वी मी रिटायर झालो. 34 वर्षामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये त्या क्षणापासून ज्या क्षणी भाऊची थाप पाठीवर पडली, तुझ्या हातून कधीच अपघात होणार नाही,
ही वाचा भाऊच्या तोंडातून बाहेर पडली. एसटीच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हातून कधीच अपघात झाला नाही. एवढंच नाही, त्यांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य एवढं जबरदस्त होतं की 34 वर्ष रिटायर होत असताना राज्यामध्ये 72,000 एसटी ड्रायव्हर आहेत. 72,000 चालकामध्ये नंबर 1चा चालक म्हणून माझी निवड झाली. आणि 11 जानेवारी 20ला मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंबईला सत्कार झाला. हे सगळं श्रेय मी रामकृष्ण भाऊच्या आशीर्वादाला देतोय. हे मला सांगा, एवढं सामर्थ्य निर्माण होण्यासाठी, वाचेमध्ये एवढं सामर्थ्य निर्माण होण्यासाठी काय केलं भाऊनी? अहो, तो त्याग ज्यांच्या जीवनामध्ये होता, त्यागी जीवन, भोगी जीवन नाही, त्यागातलं सामर्थ्य आहे ते. एके दिवशी कुरवड्या भातुड्या करायचा दिवस होतो, थोडक्यात सांगतो. आणि ती पापड्या करत असताना मला वाटतं ती गरम आहे तोपर्यंतच म्हणजे ती थापटून काढायचं असते, बरोबर. मग मला बोलवलेल्या भाऊच्या बायकोनी भातुड्या कुरवड्या करायला. मग एवढे भाऊ घरी गेले आणि बायकोला म्हणले मला जेवायला वाढ. तिला असं वाटलं शेजारच्या बायका आपल्याकडे आले तर आपण जर यांना जीव वाढत बसलं तर यांना बोलवून काय उपयोग आहे. म्हणून त्या दिवशी गरज म्हणून ती एकदाच म्हणली, आजच्या दिवस तुम्ही हाताने खा, घेऊन खा. काय म्हणली? मी कामात आहे, आजच्या दिवस तुम्ही हाताने घेऊन खा. बहुनी तत्क्षणी संकल्प केला, आजच्या दिवस काय, आजपासून मरेपर्यंत मी कोणत्याही स्त्रीच्या हातचं अन्नच खाणार नाही. भाऊ कीर्तनाला आले तर हाताने भाकरी करून खायची. त्या क्षणापासून मरेपर्यंत ज्या रामकृष्ण भाऊनी स्त्रीच्या बाईच्या हातचं अन्नच खाल्लं नाही, हा त्याग ज्यांच्या जीवनामध्ये एवढा मोठा त्याग, ज्यांचं जीवन एवढं पवित्र आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. एक ध्यानात ठेवा, आमचे दत्तूदेव, नारायण देव, श्रीधर देव कधी याची याचना केली नाही. तुम्हाला सांगतो, गरीब गाव, मी आल्याबरोबर सांगितलं, गाव नादाला लावायचं ना देवाच्या, यांच्याच खिशातल्या खारका, यांच्याच खिशातल्या सोपाऱ्या, यांचं साहित्य सगळं, पूजेचा दक्षिणाही गरीबालाही घरीच द्यायचे. ही 100 रुपये हे अभिषेक झाल्यावर मला लोकाधिकत देईल. एक जण तेव्हा याला काय म्हणायचं? त्याग. कधीच याचना केली नाही तिन्हीच्या तिन्ही देवानी. आणि आज एक ध्यानात ठेवा, कीर्तनामध्ये मी कधीच कुणाचं नाव घेत नाही, पण माझा अनुभव सांगतोय, या तिघांचे नियम आज मला आमच्या आप्पा देवाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. कधीच याचना नाही. पवित्र, ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, सोवळी, एकतीच भूमंडळी, जीवनामध्ये पावित्र्य, जीवनामध्ये त्याग आहे. 3 गोष्टी जीवनामध्ये असल्या, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाहून एक कामा नये. पावित्र्य आहे, त्याग नाही. त्याग आहे, पावित्र्य नाही. साक्षात्कार होणार नाही, देवाची भेट होणार नाही. 3 गोष्टी जीवनामध्ये असाव्या. महाराजांनी दृष्टांत दिला, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाहून एक कामा नये. स्वयंपाक करायचा असेल, उदक म्हणजे पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे. या तिन्ही पैकी एक जरी कमी असेल, स्वयंपाक होईल का? देव अनुभवायचा ना, 3 गोष्टीची गरज आहे. जीवनात पावित्र्य असलं पाहिजे, जीवनामध्ये त्याग असला पाहिजे, आणि तिसरं अभंगाचं दुसरं चरण.
तिसरी गोष्ट असली पाहिजे की तुकाराम महाराज म्हणतात ज्याला देव आवडतो, ज्यांचा आवडता देव, या तीन गोष्टी एकत्र आल्या की साक्षात्कार झाला. चिंतन थोडं नीट ऐका, कीर्तन वेळेत बांधले. ज्यांचा आवडता देव, सरळ अर्थ असा आहे या शब्दाचा, ज्यांना देव आवडतो. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला देव आवडतो का? आम्हाला देव आवडतो का? प्रत्येकाने विचार करायचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचा आवडता देव. मग तुम्हाला देव आवडतो का? कुणी जर म्हणत असेल आवडतो, तर माझा पुढे प्रश्न आहे, तुम्ही देव पाहिला का? मग पाहिलाच नाही तर आवडेल कसा? आता बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुलगी उपवर झाली की गावातील प्रतिष्ठित मंडळी मुलगा पाहायला जातात आणि मुलगा पाहून घरी आले, मग बैठक होते, कुणी काय पाहिलं कुणी काय पाहिलं. ती नवरी मुलगी जिच्यासाठी मुलगा पाहायला गेली होती चहा घेऊन येते आणि तिलाच प्रश्न केला, बाळ तुला मुलगा आवडला का? आता तिनं पाहिला होता का? पाहिलाच नाही, मग आवडेल कसा? तद्वत माझा प्रश्न आहे, तुम्ही देव पाहिला का? नाही. बर, देव आहे का? प्रश्न आहे. आणि हा एक प्रश्न सोडवण्यासाठीच आमचा जन्म आहे. दिले हात पाय डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण. ज्यांचा आवडता देव, फार मोठा प्रश्न आहे. उरला वेळ शंका केली आपण, देव आहे का? जर असेल तर तो आम्हाला का दिसत नाही? जर पाहिलाच नाही तर मग आवडायचा प्रश्नच नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो. बर, कामापुरता भावार्थ करण्यासाठी आपण असं चिंतन करू की आम्हाला देव आवडतो म्हणून तर आपण इथं आहोत. गावाची संख्या किती आहे? ज्यांना देव आवडत नाही ती झोपलेली आहे, बरोबर? आम्हाला देव आवडतो म्हणून आपण इथं आलो. मग तुमच्या माझ्या जीवनाची नोंद तुकाराम महाराज घेतात का? अजिबात नाही. का? आपण इथे येणार आहोत किती दिवस? सत्ता संपेपर्यंत 7 दिवस. तुकाराम महाराजांच्या ज्यांचा आवडता देव, पुढे असा शब्द प्रयोग आहे अखंडित. ज्यांना अखंड देव आवडतो त्यांच्या जीवनाची नोंद आहे. ज्यांना अखंड देव आवडतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती वरली वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुला. माझी मज झाली आनावर वाचा छंद या नामाचा. ही अवस्था ज्यांना प्राप्त झाली
त्यांच्याविषयी म्हणतात अखंडित अखंड नामाचं चिंतन ज्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं अशा महात्म्याला भाग्यवंत म्हणावं. अभंगाचं तिसरं अभंगाचं तिसरं चरण तीच भाग्यवंते. कोणाला भाग्यवंत म्हणावं? माणसाचा जन्म प्रत्ता झाला असता ज्यांनी पावित्र्य सांभाळलं, ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्यांना अखंड देव आवडतो त्यांना भाग्यवंत म्हणा. तीच भाग्यवंते. पुढं असं चिंतन आहे सरती पुरती धन वित्त. सर्त म्हणजे काय, पूर्त म्हणजे काय, धन म्हणजे काय, वित्त म्हणजे काय. वित्त म्हणजे पैसे. वित्त या शब्दाचा अर्थ काय? पैसे. धन या शब्दाचा अर्थ काय? 100 एकर जमीन, फार मोठा वाडा, याला काय म्हणायचं? धन. सरती. सरती या शब्दाचा अर्थ काय? सरती पुरती तीच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते. सर्त म्हणजे काय, पूर्त म्हणजे काय, तुम्हाला कळलं असं चिंतन करू. त्यांनाच भाग्यवंत म्हणावं. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरीराय. भाग्यवंत म्हणू जया आवगी देवावरी माया. जे देवावर अखंड प्रेम करतात त्यांना भाग्यवंत म्हणावं, तुकाराम महाराज म्हणतात. पुढे लिहिलंय सरती. सरती या शब्दाचा अर्थ काय, पूर्ती या शब्दाचा अर्थ काय, धन म्हणजे काय, निमित्त म्हणजे काय याचं चिंतन आपण केलंय. सर्त म्हणजे काय, पूर्त म्हणजे काय याचं चिंतन करून आपण मतलब वजन घेऊ. सरती एक जण ठेवा. सरती या शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्याकडं 18 विश्व दारिद्र्य आहे. काय? 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या जीवनामध्ये. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. जाऊ पुरती भिके कुत्री घर राखी. चिमणी कुकली तर खायला घरामध्ये दाना नाही. असलं 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे तरीही त्यांना देव आवडतो.
दारिद्र्यामध्येही जनदेव आवडतो. सरती पुढं लिहिलंय पूर्ती. पूर्ती या शब्दाचा अर्थ आहे अपार श्रीमंती, फार मोठी श्रीमंती. श्रीमंतीमध्येही जनदेव आवडतो. सरती 18 विश्वदारिद्र्य, पूर्ती फार मोठी श्रीमंती. म्हणजे गरिबी असो की श्रीमंती, दोन्हीही अवस्थेमध्ये जनादेव आवडतो, त्यांना भाग्यवंत. बघा, श्रीमंतीमध्ये देव आवडेल. 18 विश्व दारिद्र्य असताना देव आवडणं थोडी अवघड गोष्ट आहे. कुठल्या तर गोरगरिबांना विचारा, का हो तुम्ही कीर्तनाला येत नाही? दिवसभर आम्ही कष्ट केलेलं असतं, दिवसभर काम केल्याशिवाय आमची चूल पेटत नाही, आम्हाला जेवायला मिळत नाही, कधी करायचं भजन पूजन कीर्तन? काही लोकांचं मत असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात चूक आहे ते. 18 विश्व दारिद्र्य जरी असलं तरी भजन सोडायचं नाही. पाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती सुदामा ब्राह्मण, दारिद्र्य पिढीला परी नाही विसरला पांडुरंगा. दारिद्र्य असलं म्हणजे काय झालं? आपल्याला असं वाटतं काही माणसं अशी सांगडे घालतात परमार्थाची, अरे देवानं आमच्यासाठी काय केलं म्हणून आम्ही त्याचं भजन करायचं. एक ध्यानात ठेवा, देव कधीच कुणाला गरीब करत नाही, तो कधीच कुणाला श्रीमंतही करत नाही. फार मोठा विषय, चिंतन करायला आपल्याकडे वेळ नाही. तुम्हाला अभंगाचा भावार्थ कळावा त्याच्यासाठी सर्त म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्यामध्येही ज्यांना देव आवडतो, श्रीमंतीमध्येही ज्यांना देव आवडतो त्यांना भाग्यवंत मानावं. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. अभंगाच्या शेवटच्या चरणात
शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे देवा त्यांची कुणाची ज्यांचं जीवन असं आहे कसं ज्यांच्या जीवनात पावित्र्य आहे ज्यांच्या जीवनात त्याग आहे ज्यांना अखंड देव आवडतो त्यांना भाग्यवंत म्हणावं आणि असे जे भाग्यवंत आहेत अशा भाग्यवंताची सेवा जर तुमच्या माझ्याकडून झाली तर ती सेवा त्यांची नसून ती देवाची सेवा आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. शेवटचा दृष्टांत सांगून तिन्ही भजनं एकदाच घेऊन सेवेला विराम देतो. तुकाराम रुक्माईचं भजन आहे, माऊलीचं भजन आहे, तुकाराम महाराजचं भजन आहे. एका 5 मिनिटात तिन्ही भजनं घेऊन सेवेला विराम देतो. शेवटचा दृष्टांत सांगून हे कीर्तन सोडणार आहे. 5 मिनिटं शिल्लक आहे. देवा 5 मिनिटं कीर्तन पुढे गेलं तर चालेल. किती मिनिटं? सुरुवातीला वेळेमध्ये बांधलं होतं कीर्तन म्हणून त्यानेच बांधतो. 11ला कीर्तन सोडा. 5 मिनिटात फार मोठा एक प्रयोग करायची इच्छा होती. मी प्रश्न केला होता देव आहे का. जर असेल तर तो आम्हाला का दिसत नाही. देव पाहिल्याशिवाय आवडायचा प्रश्नच नाही. एवढा मोठा प्रयोग करायला 5 आणि 10 मिनिटं वेळ पुरत नाही. म्हणून हा जो विषय आहे देव आहे का जर असेल तर तो आम्हाला का दिसत नाही हा विषय पुढे 10-5 वर्षानं ज्यावेळी योग येईल. कारण दत्तूदेवांच्या त्यांना इह लोकातून जाऊन एक तप पूर्ण होते. तसं माझं कीर्तन कार्यामध्ये होऊन सुद्धा एक तप पूर्ण होत आहे. 12 वर्षापूर्वी 12 वर्षानंतर असं का होतं. मी माझ्या जीवनामध्ये एक नियम केलेला आहे. मी कीर्तन कधीच तोंडानं मागत नाही. ती वशेला कोणाकडून तर सांगायची तसलं माझ्याकडे नाही. सद्गुरु कृपेनं माझी कथा करा म्हणे जरी कोणा तरी माझी हारी जीवा जडो तुकाराम महाराज. तो नियम मी जीवनामध्ये सांभाळलेला आहे. सद्गुरु कृपेनं जी सेवा आली की ती सद्गुरूची सेवा भगवंताची सेवा म्हणून मी त्या सेवेला हजर राहतो. कुठंच गैरहजर राहत नाही. पण ती सद्गुरु कृपेने यावी. एक तपानंतर माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झाली आणि पुन्हा कार्यामध्ये येण्याचा योग आला. चिंतनाचा भाग असा की फक्त 10 मिनिट आपलं कीर्तन वेळेच्या पुढे जाईल. भूदेवाची परवानगी घेऊन
मी फक्त तुमचा 10 मिनिट वेळ घेणार आहे. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. असे जे महात्मे आहेत, असे जे ब्राह्मण आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये ही सगळी लक्षणं आहेत, अशा ब्राह्मणाची सेवा जर तुमच्या माझ्याकडून झाली तर ती त्यांची सेवा नसून ती देवाला पावते, देवाला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर जर एक ध्यानात ठेवा, सेवा नाही करता आली नका करू. किमान या लोकाचा जर तुमच्या माझ्याकडून अपमान झाला तर देव कधीच माफ करत नाही. नाही करता आली सेवा नका करू. एक ध्यानात ठेवा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संपर प्रकरणामध्ये एक अभंग आहे. हजारो अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांची संगती मागितलेली आहे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापोती तुझबा नानीच कंटा. संतांची संगती तुकाराम महाराज मागतात. पण एक अभंग असा लिहिलाय, संत संगती न घडावा वास, एखादा गुण दोष येईल अंगा, मग तया दोषा नाही परिहार, होईल आभार संचिताचा. सावधानतेचा इशारा देतात तुकाराम महाराज. असे जे सज्जन आहेत, एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये सज्जन आहे, जोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये वारकरी आहे, माळकरी आहे, तोपर्यंत तुमच्या कुटुंबाला धोका नाही. जोपर्यंत तुमच्या गावामध्ये सज्जन आहे तोपर्यंत तुमच्या गावाला धोका नाही. 2 प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. राजा रावण काळकुट्ट पाप करायचा, पण जोपर्यंत बिभीषणासारखा भाऊ प्रभू रामचंद्राचा उपासक जोपर्यंत रावणाच्या कुटुंबामध्ये होता, तोपर्यंत रावणानं किती जरी मस्ती केली, किती जरी काळकुट्ट पाप केलं, तर रावणाचा बालही बाका झाला नाही. का झाला असं? काही नाही. कुटुंबामध्ये बिभीषणासारखा भक्त होता. बिभीषणाच्या पुण्याच्या बळावर रावणानं काळकुट्ट पाप केलं, तर कधीच रावणाचा बाल बाका झाला नाही. रावणाच्या कुटुंबातून बिभीषण निघून गेला, तो रामाला शरण गेल्याबरोबर सगळ्या लंकेचा रावणाच्या संसाराचा धुरळा झाला. खरं आहे ना? म्हणून गावात भजन आहे, गावात कीर्तन आहे, गावामध्ये मंदिरामध्ये आरती होते, तोपर्यंत गाव सुखी आहे. एक ध्यानात ठेवा, या पुण्याच्या बळावर ते सुखी असतं. बिभीषणाचं उदाहरण मी तुम्हाला दिलंय. महाभारतामध्ये दुर्योधन काळकुट्ट पाप करायचा, पण विदुर काका सारखा चारित्र्य संपन्न ब्राह्मण धृतराष्ट्राच्या राज्यामध्ये होता. म्हणून एवढं काळकुट्ट पाप दुर्योधनाकडून झालं, तरीही दुर्योधनाचा बालही बाका झाला नाही. याचं कारण जर काय असेल तर त्याच्या पदरी विदुर काका होते. मला तुम्हाला एक सांगायचंय, घरात एक तरी माळकरी असावा, गावात भजन असावं. कदाचित गावातील भजनाला कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही त्रास दिला तर देव तुम्हाला कधीच माफ करत नाही. मला शेवटचा दृष्टांत सांगून सेवेला विराम द्यायचा आहे. भगवान श्रीकृष्ण